हा का बरं आणला? गव्हर्नमेंट 2018 पासून ते लागू करायचं होतं. 50 HP पुढचा ट्रॅक्टर जर असेल ना त्याला तो BS4 ट्रम 4चा ट्रॅक्टर पाहिजे होता, बरोबर. तर हा ट्रॅक्टर आपण 2023ला म्हणजे 18 पासून देणं चालू होतं. 23ला हा लॉन्च केला आपण 53 यातला 18ला आपण जे 63 HP 75 HP यातले दिले होते आपण. म्हणजे यात बदल काय आहे, ट्रम 3चे सगळे ट्रॅक्टर होते आजपर्यंत जेवढे शेतकऱ्यांनी घेतले ना, ट्रम 3चे ट्रॅक्टर होते. ट्रम 3 म्हणजे काय, पूर्वी बघा टू व्हीलर कितीला भेटायची पहिली, यातली टू व्हीलर कितीला भेटायची 40-45,000 बरोबर. आज केवढ्याला भेटते? 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख अशी किमती वाढल्या. काय झालं, इंजन होतं पहिलं BS4चं, BS5 झालं, BS6 झालं, अजून वर्षाने BS7 आहे. जी लाखाला आहे ती अजून 1.25 लाखाला टू व्हीलर होते. जी कार 5 लाखाला आहे ती 6 लाखाला होते. म्हणजे हा फरक पडणार, कारण ती गव्हर्नमेंटचे नॉर्म चेंज होतात. तसंच ट्रॅक्टरमध्ये 50 HP पुढं तर कंपल्सरी झालं ट्रम 4. 50 HP आत अजून ट्रम 3 आहे, पण अजून 1 वर्षांनी जर गेलं, जो ट्रॅक्टर आज 8 लाखाला भेटतो तो 10 लाखाला तुम्हाला घ्यावा लागतो. कारण त्यात बी ट्रम 5 येते 50, 45, 40, 45, 50 जे आहे ना, त्यात बी तुम्हाला ट्रम 5 येणार भविष्यात. जॉन डिअरकडे तेवढे इंजन अवेलेबल आहे, बाकीच्या कंपन्यांकडे ट्रम 5 कोणाकडे नाही आहे, कोणाकडे ट्रम 6 नाही आहे. आपल्याकडं ऑलरेडी जर बघितलं तर आपण इथून ट्रम 5 बी देतो, ट्रम 6 बी देतो, आणि बाहेरच्या देशात जर बघितलं 8R, 9R, 10Rचे पण ट्रॅक्टर देतो. म्हणजे इथपर्यंत आपल्या देशाला तिथपर्यंत जायला 70-80 वर्ष. आता हे का ट्रम 4 हे ट्रम 5 का पाहिजे आपल्याला, की काय प्रदूषणाच्या नियमानुसार गव्हर्नमेंटचे ते नॉर्म्स आहेत. ट्रॅक्टरला पण असा धुवा वगैरे पण चालणार. आता ही एक जॉन डिअरची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. ही जी कंपनी एक जॉन नावाची एक व्यक्ती होती, त्यांनी ही कंपनी उभी केली होती. ते जातीने लोहार होते. लोहार माहिती सगळं, ते जातीने लोहार होते. त्यांचं स्वतःचं नाव जॉन होतं आणि हरणाला इंग्लिशमध्ये डिअर म्हटलं जातं, बरोबर ना. तर जॉन आणि डिअर कंपनीला नाव त्यांनी दिलं, ही कंपनी उभी केली. सगळ्यात पहिला लोखंडाचा नांगर बनवला, वापरून चालणारा ट्रॅक्टर बनवला, डिझेल इंजनचा शोध त्यांनी त्या काळात लावला. नंतर हे प्रोडक्शन लाईन चालू झाली. आता जर बघितलं तर डिझेल इंजन बघा भारतात आपल्या कोणी बनवलं पहिलं, किर्लोस्करांनी बनवलं. ते कसं बनलं, ड्यूस-फार कंपनीचे, ड्यूस-फार कंपनी बघा 40 कलरचा सामे ड्यूस-फार या कंपनीचा ट्रॅक्टर यायचा. तर त्यांनी ड्यूस-फारचे इंजन विकत आणले, त्यांचं स्वतःचं किर्लोस्करचा ट्रॅक्टर बनवला. नंतर यांनी स्वतःचं डिझाईन इंजन केलं. तसं आपलं काय केलं, आपल्या कंपनीनं ही खूप आधीपासून इंजन स्वतःचं डिझाईन केलं आणि खूप आधीपासून ट्रॅक्टर विक्री चालू केली. नंतर हे प्रोडक्शन लाईन चालू झालं. इथं साधारण 1000 HP 1450 HPचे ट्रॅक्टर बनले जातात आणि ते पण रोबोटने ट्रॅक्टर बनतात. माणसाने एक पण ट्रॅक्टर रोबोटने ट्रॅक्टर बनतात. कारण जगात टेक्नॉलॉजी काय द्यायची हे फक्त आपल्या अमेरिकेमध्ये आणि आपल्या पुण्यामध्ये ठरलं जातं. ट्रॅक्टरमध्ये काय टेक्नॉलॉजी द्यायची, टेक्नॉलॉजी केंद्र आहे मुलींमध्ये आणि एक हे दाखवतो उलटी करायचं. ही जॉन डिअर होते. आज रोजी जर बघितलं त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणीच नाही आहे. तुम्ही म्हणाल मग कंपनी चालते कशी, ही कंपनी चालते मॅनेजमेंटवरती, एक शेअर होल्डरवरती आणि म्हणजे ह्या कंपनीचे तुमच्या माझ्या गिरायकासारखे डीलरवरती सगळी कंपनी चालते. आज यांच्या फॅमिलीतलं जरी कोणी नसलं ना, मॅनेजमेंट जे ठरवलं ते म्हणजे निर्णय मान्य असतात कोणाला तरी. आता ह्या कंपनीची इंटेग्रिटी म्हणजे काय आहे, कोर व्हॅल्यू आहे, एक पारदर्शकपणा पहिल्यापासून आहे. क्वालिटी म्हणजे काय, एक गुणवत्ता असलेलं कुठलेही पार्ट. आज बघा ट्रॅक्टरला जो पार्ट येतो तोच तुम्हाला बॉक्समध्ये दिसतो. बाकी कंपन्या काय होतं, ट्रॅक्टरला वेगळं बाहेर देताना ते वेगळं देतं. तसं आपली कंपनी करत नाही. ॲज इट इज सगळं ते क्वालिटी टेस्ट झालेलं असतं, त्यानुसारच देतात. त्यानंतर कमिटमेंट म्हणजे काय, 5 वर्षाची वॉरंटी दिली, त्याचं कमिटमेंट आपण पाळतो. इनोव्हेशन म्हणजे काय, दर वर्षाला आपण 10 ते 12 करोड रुपये खर्च करत असतो की नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन नवीन भारत देशातल्या शेतकऱ्यांसाठी काय देऊ शकतो आपण.
इथल्या शेतकऱ्यांची गरज काय त्यानुसार इनोव्हेशन आपण करतो. या सगळ्या देशांमध्ये आपल्या फॅक्टरीज आहे. साधारण 1997ला कंपनी भारतात आली. इथं बघा 97ला प्लॅन झाला, L&T सोबत टायअप झाली. देवासला एक प्लॅन झाला, पंजाबला एक कंबाईन हार्वेस्टरचा प्लॅन झाला. आता जर हा तुम्ही जर पुण्याचा प्लॅन बघितला तर L&T फाट्याला SNSवाडीला 97 एंडला आपली कंपनी आली. 97, 98, 99पर्यंत आपली फॅक्टरी उभे राहता गेली. त्यानंतर 99 एंडला आपण पहिला ट्रॅक्टर बनवला. 2000 सालापासून डीलर बनवले. मग ट्रॅक्टर विक्री आपण तिथे चालू केली. आज रोजी जर बघितलं तर ह्या पद्धतीनं आपला प्लॅन्ट आहे. हा पुण्याचा SNSवाडीचा प्लॅन्ट आहे. हे फॅक्टरी व्हिजिट ज्या शेतकऱ्यांना करायची असेल, आमचे उमेश शर्मा म्हणून जे आहे त्यांना तुम्ही सांगितलं तर ते तुम्हाला फॅक्टरी व्हिजिट पण करून आणते. आता इथं ट्रान्समिशन बनतं, मागचं हाऊसिंग बनतं, इथं इंजन बनतं आणि इथं व्हेकल फॅक्टरी बनलं जातं. तिथं आपले ट्रॅक्टर बनले जातात. साधारण इथं 25 HP पासून ते 130 HPचा ट्रॅक्टर इथंच बनलं जातं. आणि इथून आपण 110 देशांना एक्सपोर्ट बनवलं जातो. एक्सपोर्ट म्हणजे काय? इथून बाहेरच्या देशात जाऊन तो ट्रॅक्टर विकला जातो. बाहेर काय होतं, बाहेरच्या देशात आपला हा ट्रॅक्टर जर 12 लाखाचा आहे ना, हाच ट्रॅक्टर 26-27 लाखाला बाहेर येतो. कारण इथं बनवायची कॉस्ट कमी म्हणून आपण कमी याच्यात विकतो आणि ते बाहेर तो त्या हिशोबाने विकतो. आज रोजी बघा म्हणजे ह्या लाईनला जो ट्रॅक्टर आहे तो बनलेला आहे, जो चालू आहे थोडक्यात म्हणजे आपल्या गावातही येऊ शकतो, बाहेर देशातही जाऊ शकतो. म्हणजे जी कंपनी आहे ना, बाकी कंपन्या काय करतो, लाल निळ्या ट्रॅक्टरच्या कंपन्या असतील तुमच्या किंवा आपल्या भारतामध्ये भरपूर कंपन्या आहेत. त्या कंपन्या काय करतात, महाराष्ट्रासाठी वेगळे, गुजरातसाठी वेगळे, साऊथसाठी वेगळे, MP साठी, छत्तीसगड, राजस्थान, या म्हणजे या प्रत्येक स्टेट वाईज ट्रॅक्टर वेगवेगळे बनवतात. आपली कंपनी तशी नाही. हा ट्रॅक्टर फॉरेनलाही जाऊ शकतो, हा ट्रॅक्टर भारतातही येऊ शकतो. म्हणजे हा डिफरन्स आहे त्याचा. म्हणजे जी क्वालिटी आपण बाहेर देशात देतो तीच क्वालिटी आपण भारतातल्या शेतकऱ्यांना देतो. आणि तीच पंजाबमध्ये दिसेल, महाराष्ट्रातही दिसेल, राजस्थानलाही दिसेल, गुजरातलाही तीच दिसेल. बाकी कंपन्यांचे तुम्हाला मॉडेल नाही दिसणार. हा तुमचा फरक आहे. बाकी कंपन्या एक त्यांना माहिती आहे, शेतकऱ्याची त्यांना नस माहीत झालेली आहे, शेतकऱ्यांना काय पाहिजे. फक्त लूक बदलले, आतमध्ये आहे तेच आहे. जुनं जे देत होते तुम्ही 25 वर्षापूर्वी तेच आज देऊ राहिले, त्याचा काही फायदा आहे? टेक्नॉलॉजी तर तुम्ही बदलायला पाहिजे. जी गरज आहे आज कुठल्याही कामाची ती बदलायला पाहिजे. तर इथं 25 HP ते 130 HPचा ट्रॅक्टर बनवतो आणि भारत देशासाठी आपण करून देतो. इथं देवासला फॅक्टरी आहे, इथं पण आपण पूर्ण ट्रॅक्टर सिरीज. आज बघा जॉन डिअरचा हिरवा आणि पिवळा ट्रॅक्टर का बरं असेल कोणी सांगतं? हा काही कोणाच जातीचा कलर नाही. बाकी कंपन्या बघा लालही बनवते, निळे बनवते, भगवे म्हटले भगवे बनवते, आता काळेही बनवायला लागले बरेचसे. तर आपली कंपनी हा जॉन डिअर जे होतं ना, त्यांनी एक पणच केलं तर मी मातीशी लगडीत आणि शेतीविषयीच मी काम करणार. ते अशी टेक्नॉलॉजी देऊन गेले आपल्या म्हणजे पूर्ण एवढी टेक्नॉलॉजी. आज बघा हिरवा आणि पिवळा ट्रॅक्टर का बरं आहे? आपण शेतात ज्यावेळेस शेतात पीक लावतो ते कसं असतं, ते काढणीला आल्यावर कसं होतं, पिवळं होतं. ते सोन्यासारखं बरलं पाहिजे त्या हिशोबाने तो कलर ठेवलेला आहे. फार तुम्ही 50 कोटीचा जरी ट्रॅक्टर घेतला जाऊन द्यायचा तरी त्याच कलरमध्ये त्याच ह्याच्यात मिळाला. तुम्ही म्हटले उद्या 10 कोटी देतो मला या कलरचे 10 ट्रॅक्टर बनवतो, नाही बाबा. कंपनीचा जो जॉन डिअर ग्रीन येलो कलर आहे, जॉन डिअर ग्रीन येलो जो आहे तो जॉन डिअरचा कलर आहे पूर्णपणे. आज जॉन डिअर बघा तुम्हाला तो 2 व्हीलर दिसणार नाही, ट्रक दिसणार नाही, कार दिसणार नाही. कंपनी का पैसा भरपूर आहे, अशा 10 ते 20 कंपन्या विकत गेले एवढा पैसा आहे कंपनीकडे. पण ते नाही बनवत. ते ट्रॅक्टर बनवते, त्याला लागणारं अवजारं बनवते, त्याला लागणारं सर्व्हिस देतं, फायनान्स देते, त्याला लागणारं पार्ट बनवते आणि त्याला म्हणजे कंबाईन हार्वेस्टर सगळं झाल्यानंतर हार्वेस्टर बनवतात. आत्ता फक्त एक ओगल कंपनीचं एक मशिनरी आहे रोड बनवायची, ती कंपनी फक्त ती कंपनी जगातली नंबर 1ची कंपनी ती विकत येते.